तर अचानक असं काय झालं की भर उन्हातच मला यावं लागलं सावंगी हॉस्पिटलला. सकाळी माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि ती म्हणाली की आज भाऊजीचं ऑपरेशन आहे, म्हणून घरची सगळी कामे करून मी दवाखान्यात यायला निघाली. पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर मला आठवलं की मी घरी टिफिन विसरली. पुन्हा वापस आली आणि तेवढ्या उन्हामध्ये पुन्हा टिफिन घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझी बहीण बोलत होती माझ्या आईसोबत, कारण काल ती बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये एकटीच होती, म्हणून आज माझी आई पण येणार होती सोबत राहायला. ती फोनवर बोलत होती आणि हा माझ्या थैल्यामध्ये लॉलीपॉप पाहत होता. हा लॉलीपॉपसाठी रडत होता, म्हणून सगळ्यात आधी जाऊन त्याला लॉलीपॉप घेऊन दिला. भाऊजीचा 3 महिन्याच्या आधीच ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये त्यांच्या ब्रेनला मार लागला होता आणि रक्तही गोठलं होतं आणि एक साईडची हड्डी पण क्रॅक झाली होती, म्हणून ऑपरेशन करून हड्डी पोटामध्ये ठेवली होती आणि 3 महिन्याने आज दुसरं ऑपरेशन होणार होतं. 4 तासांनी डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि अर्ध्या तासांनी तुम्ही भेटू शकता. मग जेवण वगैरे करून मी भाऊजीला भेटली आणि मग घरी वापस आली. बाय बाय.